दिवसा पेरलेले बियाणे रात्रीतून फस्त शेतकरी हवालदिल। रविवारला शेतकऱ्याने शेतातील पाळीवर तुरीचे बियाणे टिपले। आज पहाटेला शेतकरी शेतात गेला तेव्हा त्याला धक्काच बसला। टिपलेले संपूर्ण बियाणे रानडुकरांनी खाल्ले होते। तुरीचे बियाणे टिपण्यासाठी त्याने मजूर लावले होते, त्यासाठी त्याला मजुरी मोजावी लागली। आता पुन्हा त्याला बियाणे टिपावे लागणार आहे। हा शेतकरी गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा गावातील आहे। केलीचंद झाडे असे शेतकऱ्याचे नाव आहे। रानडुकराच्या हैदोसाने जिल्ह्यातील शेतकरी रडकुंडीस आला आहे। दरवर्षी पिकाचे मोठे नुकसान होत असते, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागतो। पीक निघेपर्यंत शेतकरी जागल करतात। वाघाची भीती असतानाही जीवाची पर्वा न करता शेतकरी शेती करीत आहेत। तरी वन विभागाने दखल घेऊन रानडुकरांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी नुकसान झालेल्या शेतकरी यांनी यावेळी केली। काल मी माझ्या शेतामध्ये 2 मजूर लावून शेताच्या बांधावर तुरीची लागवड केली। रात्रो डुकरांच्या कळपाने येऊन संपूर्ण तूर पिकीचे नुकसान केलेले आहे। आमच्या परिसरामध्ये डुकरांचा खूपच हैदोस आहे, त्यामुळे शेतमालाला खूप नुकसान होत आहे। तरी वन विभागाने यांची दखल घेऊन त्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांना त्यांची पिकाची नुकसान भरपाई करून द्यावी।